दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, याला बरेच जण धनतेरस असे देखील म्हणत असतात. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे. आपलं निरोगी शरीर हेच आपलं सर्वात महत्त्वाचं धन आहे आणि या आपल्या शरीराची देवता आहे धन्वंतरी देवता. यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य मिळावं, निरोगी आयुष्य मिळावं, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे. बऱ्याच जणांना वाटतं की दवाखान्यामध्ये धन्वंतरी देवाचा फोटो असतो तेच जण पूजा करता, परंतु आपल्या आरोग्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी, कुबेर यांची देखील या दिवशी पूजा केली जाते. यालाच बरेच जण धनतेरस असे देखील म्हणत असतात. तर आज आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, दीपदान कसे करावे, कोणता मंत्र म्हणावा, या सर्वांची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. धनत्रयोदशी ही कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी त्रयोदशी तिथी ही 2 दिवस आहे, 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबर. तर 18 ऑक्टोबरला शनिवारी दुपारी त्रयोदशी तिथी ही 12:18 सुरू होणार आहे आणि 19 ऑक्टोबरला दुपारी 1:51 समाप्त होणार आहे. परंतु धनत्रयोदशीचा सण हा आपण प्रदोषकाळी साजरा केला जातो, त्याच्यामुळे 18 ऑक्टोबरला आपण धनत्रयोदशीची पूजा ही करणार आहोत. तर त्यासाठी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 7:16 ते 8:20 आहे. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी माता लक्ष्मी त्यातून प्रगट झाली. त्याचप्रमाणे धन्वंतरी देवता अमृत कुंभ घेऊन प्रगट झाली होती. तर धन्वंतरी देवता ही विष्णूचाच अवतार आहे, त्यामुळे या दिवशी विष्णूच्या पूजेलाही खूप महत्त्व आहे. तर आता आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, मांडणी कशी करावी ते बघू. सर्वात प्रथम आपल्याला पाटावर लाल कापड अंथरून घ्यायचे आहे व त्यापुढे आपल्याला रांगोळी काढून घ्यायची. आपल्याला पाटासमोर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची. या ठिकाणी मी गाईचे पावले आणि लक्ष्मीचे पावले काढून घेतली. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे. तर या ठिकाणी दीप प्रज्वलित करून आपल्याला हळद, कुंकू आणि फूल व्हायचे त्याला आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मी कलश घेतला आहे, त्यामध्ये आंब्याची 5 पाने घेतली. तुम्ही विड्याची देखील पाने घालू शकता आणि समोर या ठिकाणी मी स्वस्तिक काढून घेतली आणि 5 साईड आपण खालून वर या पद्धतीने आपल्याला कुंकवाने रेषा ओढायच्या आहे आणि हळद कुंकू पण वाहून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे कलशामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचे नाणे टाकून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. तांदळाची रास ठेवून घ्यायची आणि त्यावर या कलशाची आपल्याला स्थापना करायची. त्या पद्धतीने आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कलशाला हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्याचं पूजन करायचं आहे, फूल व्हायचं आहे. याप्रमाणे आपण कलशाचे पूजन करून घेतले. तर आता आपण गणेशाची स्थापना करणार आहोत आणि या पानावर आपण लक्ष्मीची स्थापना करणार आहोत. या ठिकाणी मी 2 विड्याची पाने ठेवलेली आहे आणि तांदूळ ठेवून या ठिकाणी आपल्याला पहिले गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि त्याला फूल व्हायचे. हळद, कुंकू, फूल आपण वाहून घेऊ. कारण प्रथम पूजेचा मान हा गणपतीला असतो, त्यामुळे आपल्याला गणपतीची स्थापना या ठिकाणी करून घ्यायची. त्याचप्रमाणे कोजागिरीला तुम्ही ज्या सुपाऱ्या वापरल्या होत्या, तर तिची जी लक्ष्मीची सुपारी होती त्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मीची स्थापना करण्यासाठी ती सुपारी वापरायची आहे. तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिचीही तुम्ही या ठिकाणी स्थापना करू शकतात. तर मी या ठिकाणी जी कोजागिरीची लक्ष्मीची सुपारी होती तिची स्थापना करत आहे. तिलाही आपण हळद, कुंकू आणि फूल वाहून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण ही लक्ष्मीची स्थापना केलेली आहे. आता आपण धन्वंतरी देवतेची स्थापना करून घेऊ. त्यासाठी मी आसन मांडलं आहे आणि त्यावर धन्वंतरी देवतेचा फोटो मांडून घेतला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरून प्रिंट आऊटसुद्धा काढून घेऊ शकता, परंतु आपण धन्वंतरी देवतेचा आपल्याकडे फोटो असावा. त्यालाही हळद, कुंकू, अक्षदा वाहून आपण फूल वाहून घेऊ आणि नमस्कार करू. तुळशीपत्रही व्हायचे, कारण विष्णूचा अवतार आहे धन्वंतरी देवता, त्याच्यामुळे त्याला तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे. तर या पद्धतीने आपण गणेश, माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवतेची पूजा
करून घेतली आहे. त्याचप्रमाणे जे धन असतं आपलं धान्य, या ठिकाणी आम्ही 5 धान्य मांडलेले आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये 5 बोळके मिळतात किंवा त्याला काही जण सुगड म्हणतात, परंतु आता मला सध्या मिळाले नाहीत, त्याच्यामुळे मी या ठिकाणी पाटावरच त्याची स्थापना केलेली आहे आणि त्यालाही हळद, कुंकू आणि फूल वाहून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे 5 धान्य किंवा 7 धान्य या ठिकाणी मांडून त्याची देखील पूजा करायची आहे. बरेच जण पैसे, दागदागिने ठेवतात आणि त्याचीही पूजा करतात, परंतु या दिवशी आपण धन्वंतरी देवतेला जास्त मान असतो, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी, पैसे, दागदागिने यांची पूजा करतच असतो. तसेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता आयुर्वेदिक जे पदार्थ आहे त्यांची पण आपल्याला या ठिकाणी पूजन करायचे आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे आयुर्वेदिक गोष्टी असतात, तुळशीचे पानं घेतलेले मी या ठिकाणी, पुदिन्याचे पानं, हळकुंड, गूळ, लवंग, दालचिनी, हे सर्व देखील यांची देखील आपल्याला पूजन करायचे आहे, कारण आयुर्वेदाच्या दृष्टीने त्यांना खूप महत्त्व आहे, आपल्याला खूप उपयोगी पडतात. जर तुम्ही नवीन वस्तू घेतली असेल एखाद्या सोन्याची, तीही या ठिकाणी ठेवून त्याचीही पूजा करू शकता. या ठिकाणी धने आणि गूळ यांच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळे आपण धने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवून घेऊ. तुमच्याकडे जर पैसे आणि सोनं ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा असेल तर ती तुम्ही देखील पाटावर सोने आणि पैसे मांडून त्याचीही पूजा करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला धन्वंतरी देवतेची आणि धनत्रयोदशीची पूजा ही करून घ्यायची आहे. तर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला यमदीपदान करायचे असते. वर्षातून एकदाच आपल्याला हे यमाला दीपदान करता येतं. तर हे दीपदान हे दक्षिण दिशेला करायचं असतं. तुम्ही बाहेर ओट्यावर, अंगणात किंवा बाल्कनीमध्ये या पद्धतीने आपल्याला दिवा करायचा आहे कणकेचा. कणकेमध्ये थोडेसे हळद टाकून आपल्याला मळून घ्यायची आहे आणि त्याचा दिवा करायचा आहे आणि दोन्ही साईडला 2 या पद्धतीने मुटके करायचे आहे आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला आलं पाहिजे आणि फुल, हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून आपल्याला यमदेवतेची प्रार्थना करायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला शेवटी देत आहे. तर घरातील सर्वांनी या दिव्याचे पूजन करायचे आहे आणि मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या निरोगी आयुष्यासाठी अकाली मृत्यू येऊ नये म्हणून आपल्याला यमाकडे प्रार्थना करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला दीपदान हे करून घ्यायचं आहे. या दिवशी सोने, घर, गाडी, जमीन यांची खरेदीला देखील खूप महत्त्व असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल तर या दिवशी नक्की खरेदी करा. खूप छान मुहूर्त आहे. धन्वंतरी देवतेची पूजा करत असताना आपल्याला धन्वंतरी देवतेचा मंत्राची 1 माळ करायची आहे. 1 वेळा विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, गीतेचा 15वा अध्याय, 1 वेळा कालभैरव अष्टक आणि 1 माळ महामृत्युंजय मंत्राची करायची. तर ही सर्व सेवा आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करताना करून घ्यायची आहे.